नमस्कार, मी सुजित गायकवाड, एजी न्यूज महाराष्ट्रमध्ये आपलं सहर्ष स्वागत। मी आज 226 श्रीगोंदा विधानसभा मतदारसंघाचा आढावा घेत आहे। या निमित्तानं मी आज लिंपणगाव येथे आलेलो आहे। आपल्याबरोबर भाजपाचे काही कार्यकर्ते आहेत, त्याच्याबरोबर शरदचंद्र पवार पक्षाचे देखील कार्यकर्ते आहेत, उद्धव बाळासाहेब गटाचे देखील कार्यकर्ते आहेत। म्हणजे महायुती आणि महाविकास आघाडी या दोन्ही आघाड्यांचे आपल्याकडे प्रतिनिधी आहेत। त्यांच्याकडून आपण जाणून घेऊयात की या मतदारसंघामध्ये कोणाचं पारड जड आहे, कोणाची हवा आहे, या मतदारसंघातील जे मूलभूत प्रश्न आहेत ते सुटलेले आहेत का, तर जाणून घेऊयात त्यांच्याकडून। नमस्ते, अगोदर आपली ओळख सांगा। मी सुभाष अंकुश खळदकर, राहणार लिंपणगाव। आपण निलेश कुरुमकर, राहणार लिंपणगाव, तालुका श्रीगोंदा। किरण कुरुमकर, लिंपणगाव, तालुका श्रीगोंदा। पहिल्यांदा जे आपल्याकडे विद्यमान आमदार आहेत बबनराव पाचपुते, त्यांच्या भाजप पक्षाचे कार्यकर्ते आहेत, त्यांच्याकडून आपण जाणून घेऊयात की काय कोणाचं पारड जड वाटतं, म्हणजे तुमच्या पक्षाचे काय धोरणं आहेत। सध्या महायुतीचं पारड जड आहे, त्याच्यामध्ये विकी पाचपुते भाजप यांचं पारड तालुक्यामध्ये जड आहे। त्यांचा झालेला कामाचा विकास ह्या 2-2.5-3 वर्षामध्ये त्यांनी केलेली भरपूर कामं, प्रत्येक गावागावामध्ये निधी वाटप, एकही गाव असं पुढे वंचित ठेवलेलं नाही बिगर निधीचं। मंदिर असेल, तुमचं मंडप असेल, कुठलं काही जरी असलं, सर्वसामान्याची कामं करणारा नेता हा एकमेव पाचपुते घराणंच आहे। त्याच्यामुळं सर्व तालुक्यांनी एकच निर्णय घेतलेला आहे की पाचपुत्यांनाच निवडून द्यायचे। आता आपल्याबरोबर अपक्ष उमेदवार जे आहेत राहुल जगताप यांचे कार्यकर्ते आहेत, तर काय सांगताल? आता आपल्या महायुतीच्या कार्यकर्त्यांनी बाबांनी सांगितलं की विकास 45 वर्ष सर्व नागरिकांनी एकदम उत्स्फूर्त प्रतिसादाने त्यांना निवडून दिलं, पण विकास हा फक्त शब्दातच राहिला, प्रत्यक्षात झिरो आहे आज पाहिलं सध्या परिस्थितीला जर पाहायला गेलं आपण तर ते सांगतात की तरुणांना MIDCच्या नावाखाली फक्त गोल गोल फिरवण्यात आलं पूर्ण तालुक्यामध्ये। राहिला रस्त्यांचा विकास, सभा मंडपाचा, बरोबरून मतदान केलं 40 वर्ष। आता आमचं लिंपणगाव जर पाहिलं तुम्ही आज सध्या स्थितीला की कधी पण पाचपुत्यांना हे अग्रेसर राहायचं, परंतु आज आमच्या गावाची परिस्थिती अशी आहे की पिण्याचा प्रश्न आजपर्यंत मिटलेला नाही। मग पाचपुत्यांनी तो पिण्याचा प्रश्न असू द्या, रस्त्यांचा प्रश्न असू द्या, हा कधी पाहिला नाही। तरुण वर्ग आज बेरोजगार झालेला आहे, त्यांनी पुढे जायचं कामाला, हा मोठा प्रश्न आहे ना। राहिला सर्वसामान्य लोकांना काय लागतं, आपण जर तसं जर पाहिलं तर आरोग्य सुविधा आणि त्यांच्या मुलांना शिक्षण, त्यांनी स्वतःची खाजगी संस्था उभारलेली आहे। मग इतके दिवस त्यांना जर मोठमोठे पद मिळाली, ह्याचा काय उपभोग घेता आला? म्हणजे माझ्या दृष्टीने 2000 साली ज्या परिस्थितीत श्रीगोंदा तालुका होता त्याच परिस्थितीला बारामती होती। आज बारामती कुठे गेलेली आहे आणि आपण पाहू शकता श्रीगोंदा तालुक्याची काय परिस्थिती आहे। आरोग्याची सुविधा पाहिलं, बस स्टॉप पाहिला, पोलीस स्टेशन पाहिलं, म्हणजे अशा भरपूर गोष्टी आहेत सांगण्यासारख्या, आपल्याला दिवस पुरायचा नाही। आणि पाण्याचा प्रश्न, ते पाण्याच्या प्रश्नावरती कायम बोलतात। अक्षरशः मागील 5 वर्षात रब्बीला देखील आम्हाला आंदोलन करावं लागले, म्हणजे ही दुर्दैवाची गोष्ट आहे किती मोठी। डिझेलच्या बाटल्या घेऊन आम्हाला किती वेळा बसावं लागलं, म्हणजे शेतकऱ्यांवरती लय मोठा अन्याय झालेला आहे हा कुकडीच्या प्रश्नावरती। तर आपण पाहू शकता खाली या कर्जत तालुका आहे, तिथं राहुल आपले रोहित पवार असतील, राम शिंदे साहेब असतील, ह्या एक संगनमताने राजकारण एक दिवस त्यांनी बाजूला ठेवलं, पण शेतकऱ्यांच्या प्रश्नांकडे त्यांनी थोडस चांगलं, रोहित पवार असतील त्यांनी एकदम गांभीर्याने पाहिलं। म्हणजे तो तालुका 30,000 हेक्टरचं डिमांड देऊ शकतो आणि श्रीगोंदा तालुका हा फक्त 5,000 हेक्टरचं डिमांड देऊ शकतो। हे काम कोणाचं आहे? तालुका प्रतिनिधींचं आहे ना। ह्यात कुठंतरी शेतकरी मागे राहिला, जळाला 5 वर्षामध्ये, ही प्रत्यक्ष आम्ही पाहिलेलं आहे। उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे किरण कुरुमकर आहेत, त्यांच्याकडून आपण जाणून घेऊयात काय वाटतं एकंदरीत मतदारसंघाची हवा। मतदारसंघामध्ये महाविकास आघाडीची हवा आहे आणि मतदारसंघात नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडीची हवा आहे। त्याचं कारण प्रामुख्याने महाराष्ट्रातले रोजगार बाहेर गेले, महाराष्ट्रामध्ये म्हणण्यापेक्षा देशामध्ये झालेली महागाई, या सगळ्या गोष्टी लक्षात घेऊन ही आत्ताची विधानसभा निवडणूक होणार आहे। आणि अनुराधाताई नागवडे यांचं श्रीगोंदा तालुक्यामध्ये पारड निश्चितप्रमाणे जड राहील। त्यामागील कारण असं आहे की त्यांच्या वडिलांनी, म्हणजे त्यांच्या सासऱ्यांनी, म्हणजे आदरणीय बापूंनी ज्या काही संस्था स्थापन केल्या,
कारखाना असेल, शिक्षण संस्था असतील, या तालुक्यातल्या प्रत्येकाला शिक्षणाचा अधिकार म्हणजे त्यांनी त्यांच्या संस्थेतून प्राप्त करून दिला. ती लोक शिकली आणि त्यांच्या संस्थेमध्ये पुन्हा नोकरीला लागली, कारखान्यामध्ये नोकरीला लागली आणि त्यांनी तालुक्यातील अनेक कुटुंब ते चालवत आहेत. आणि त्यांच्याकडून अपेक्षा आहे की नागोडे कुटुंब हे असं कुटुंब आहे की औद्योगिक वसाहत निर्माण करणार कुटुंब आहे. आणि खऱ्या अर्थाने जो 40 वर्षाचा जो प्रलंबित प्रश्न आहे, तरुणांच्या हाताला काम पाहिजे, आणि खऱ्या अर्थाने नागोडे कुटुंबाकडे तालुक्यातील संपूर्ण तरुण एक औद्योगिक वसाहत निर्माण करणार कुटुंब म्हणून पाहत आहे. आणि ते औद्योगिक वसाहत निर्माण 100% करतील आणि तालुक्यातल्या तरुणांना रोजगार निर्मिती 100% करतील ही खात्री आहे तरुणांना. आणि महाविकास आघाडी म्हणून आम्ही सर्वजण त्यांच्याबरोबर आदरणीय पवार साहेबांचे जे काय राष्ट्रवादी असेल, काँग्रेसचे आपले राहुल गांधींचे जे काय काँग्रेस असेल, हे पूर्णपणे अनुराधाताई नागोडेंबरोबर आहे, त्याच्याबद्दल काही शंका नाही. आणि खऱ्या अर्थाने दुसरा एक प्रश्न येतो की शेतकऱ्यांच्या पाण्याचा प्रश्न. त्या भागामध्ये घोडे कुकडी, परंतु खऱ्या अर्थाने हे जर धरणं आपण पाहिली तर हे कधी झालेत, कोणाच्या काळात झालेत, ते ते त्या धरणामुळं काँग्रेसच्या काळामध्ये हे जे धरणं झालेत त्याच्यामुळे आज आम्हाला पाणी मिळते. मग त्यांनी 100 वर्षाचा विचार करून ते त्या ठिकाणी धरणं स्थापन केली. मग भारतीय जनता पार्टीने या 10 वर्षामध्ये म्हणा, 15 वर्षामध्ये म्हणा, अशी किती धरणं स्थापन केली ग्रामीण भागाला त्याचा फायदा व्हावा म्हणून? हे सरकार फक्त लुटण्यासाठी आहे, महागाई वाढवण्यासाठी आहे, जीएसटी सगळ्या गोष्टीमधून त्यांनी लुटायचं आणि त्यांच्या मतदारसंघामध्ये निधी द्यायचा. परंतु जो निधी सांगतात, गप्पा आणतात विकासाच्या गोष्टी, खऱ्या अर्थाने निधी भरपूर आला, परंतु निधी हा निकृष्ट कामावरती जास्त खर्च करण्यात आला. त्याच्यामुळं त्यांना आता या तालुक्यामध्ये संधी नाही. आणि जे कोण आता उमेदवार आहेत समोरचे आमचे भारतीय जनता पार्टीचे विक्रम पाचपुते, हे 4.5 वर्ष परत तुम्हाला दिसणार नाहीत, कारण त्यांचा व्यवसाय एकच आहे, इलेक्शन आलं की फिरायचं, इलेक्शन गेलं की गायब व्हायचं. त्याच्यामुळे त्यांना इथं काय आपण प्राधान्य तालुक्यातून मिळणार नाही. महाविकास आघाडीचा उमेदवार निश्चितप्रमाणे या ठिकाणी भरपूर मतांनी निवडून येईल अशी मला खात्री आहे. मतदारसंघामध्ये एकच सध्या चर्चेला उधाण आलेलं आहे की नागवडे जे आहेत त्यांनी अनेक पक्ष बदल केले केवळ विधानसभेच्या तिकिटासाठी, आणि तिकीट मिळवण्यासाठी 15 खोके एकदम ओके असा एकच जो चर्चा आहे समाज माध्यमांवर मोठ्या प्रमाणात होते आहे. तर त्याचं नक्की काय गणित आहे? नाही, खऱ्या अर्थाने नागोडेंनी पक्ष बदलला, महिन्याला 5 पक्ष बदलले असतील, मान्य आहे ह्या गोष्टी, परंतु आदरणीय बबनराव पाचपुते यांनी देखील 7-8 पक्ष बदलले, वेगवेगळ्या चिन्ह निवडून आले. राहुल जगताप देखील त्यांचे वडील काँग्रेस, राहुल जगताप जिल्हा परिषद सदस्य काँग्रेसमधून झाले, वडील भाजपमध्येच होते. त्याच्यानंतर मध्यंतरी काळात 2019ला ते भाजपमध्ये जाण्याच्या चर्चा होत्या. त्याच्यानंतर आता जे आमची जिल्हा बँकेची जी निवडणूक झाली नगर जिल्ह्याची, त्यावेळेस त्यांनी कोणत्या पक्षाला मदत केली हे पवार साहेबांना माहीत आहे, हे सगळ्या नगर तालुक्याला माहीत आहे. त्यामुळे पक्ष बदल वगैरे त्याचा काही विषय नाही. आणि खऱ्या अर्थाने देशाचं राजकारण हे पूर्णपणे पक्ष बदलण्यावरती झालंय, हे त्याला फोड तो त्याला फोड, त्याच्यामुळे पक्ष बदलाचा काय त्यांच्यावरती एवढा परिणाम होणार नाही. खऱ्या अर्थाने आपण उदाहरणार्थ मोबाईलचं सिम कार्ड बदलतो. सिम कार्ड का बदलतो की नवीन कंपनीमध्ये गेल्याच्या नंतर काहीतरी आपला फायदा होईल, जास्त कॉलिंग होईल आणि त्या कॉलिंगमुळे आपण जास्त जणांपर्यंत पोहोचू. त्याच अर्थाने नागोडे यांनी वैयक्तिक त्यांचा तर फायदा होणारच आहे, ते आमदार होणार आहेत, परंतु श्रीगोंदा तालुक्यातील 40 वर्षापासून जे काही प्रश्न प्रलंबित आहेत ते प्रश्न त्यांना सोडवायचे आहेत. ह्या हेतूने त्यांनी पक्ष बदलला असावा आणि आम्ही त्यांचं स्वागत केलेलं आहे. कारण महाविकास आघाडीच्या ज्येष्ठ नेत्यांनी, वरच्या नेत्यांनी त्यांना ती उमेदवारी दिलेली ना. उमेदवारी काय या तालुक्यातल्या कोणी नेत्यांनी वगैरे दिलेलं नाहीत. आणि 15 खोके वगैरे हा विषय गौण आहे. जर खोक्यावरती जर निवडणूक होत असते तर कुणी कुणाला किती खोके दिले असते आणि विकत घेतला असता. संजय राऊत साहेबांना अमित शहाचे 100 खोक्याची ऑफर होती, 100,000 कोटी खोके कदाचित असेल ऑफर होती की तुम्ही उद्धव साहेबांना सोडा आणि माझ्याकडे या. ते गेले असते, केंद्रात मंत्रिपद घेतलं असतं, ते 100 दिवस उगाच जेलमध्ये बसले नाहीत. म्हणजे ती खोके वगैरे ह्या गोष्टी किरकोळ आहेत, त्याच्यावरती कुणीही विश्वास ठेवणार नाही. येणाऱ्या काळामध्ये महाविकास आघाडीचं सरकार येणार आहे आणि आमदार अनुराधाताई राजेंद्रदादा नागोडे मशाल या चिन्हावरती 100% निवडून येणार आहे. आता आपण पाहू शकता आमचे मित्र त्यांनी सांगितलं की नागवडेंनी पक्ष बदलला त्याचा काही परिणाम होऊ शकत नाही. शेवटी एकनिष्ठाला थोडं प्राधान्य राहतं, ही सर्वसामान्य लोकांना देखील माहिती आहे की बुवा एकनिष्ठाला काय मिळालं आज तालुक्यामध्ये. त्याच्यामुळं आपण पाहू शकतो की हे म्हणतात की आम्ही विकास करू, हे आता भाजपमधून परत अजितदादा गटात गेले, परत अजितदादा गटातून आता शिवसेनेमध्ये गेले, परंतु सर्वसामान्यांचं यांनी कंबरड मोडलंय. आपण पाहिलं की ते एक बापूंनी चांगली अशी एक आपली इथं संस्था उभा केली साखर समूह उद्योगातून, की चांगल्या पद्धतीने चालावा. बापूंनी अतिशय चांगल्या पद्धतीने त्याचं देखभाल केली. परंतु आता सध्या जर परिस्थिती अशी पाहिली आपण की जवळील तरुणांना रोजगार केलेले आहे नागवडे कुटुंबियांनी, त्याच्यावरती फार मोठा परिणाम झालेला आहे. काहींची चुली बंद व्हायची वेळ आलेली आज जर आपण पाहिलं तर. तसंच साखर वाटप केली जाते सभासदांना, त्यामधून जर पाहिलं
तर एकदम निकृष्ट दर्जाची साखर दिली जाते. आता सध्या आपण जवळ पाहिलं तर गौरी शुगर एक चालवा घेतलेला प्रोडक्ट आहे. त्यामधून ज्या शेतकऱ्यांचा 100 टनाच्या पर्यंत आपण ऊस गेलेला आहे गाळपासाठी, त्यांना फ्रीमध्ये काही प्रमाणात साखर देण्यात आली. तसंच कुकडी कारखाना सभासदांना दरवर्षी देतो. परंतु त्यांच्यावर थोडा अन्याय झाला चालू वर्षी आपण जर पाहिलं तर. त्यांचं लोन पास नाही करण्यात आलं, की त्यांचं जर लोन पास झाला असता आज तो पण कारखाना जरा कॉम्पिटिशन मध्ये राहिला असता. म्हणजे एक त्यांच्यावरती अन्याय झाला. गोडगंगा असेल जर शेजारीचा आपण जर पाहिलं, असे ठराविक 4-5 कारखाने सहकारचे, की बाबा तुम्ही आमच्या पक्षात या, नाही तर तुमचं लोन पास नाही करत आम्ही. ही पण मोठी चर्चा आपण पाहू शकता. आणि तसं झालेलं आहे जर पाहिलं आपण तर. त्यांचं लोन जर पास झालं असतं आज ते जे शेतकऱ्यांचे कुटुंब आहेत ती चांगल्या पद्धतीने दिवाळी साजरी करू शकली असते एकदम उत्स्फूर्त पद्धतीने. ते जे काही प्रमाणात त्यांनी मला वाटतं आज 31 तारखेला बऱ्याचशा प्रमाणामध्ये ऊसाचे बिल पण अदा केलेले आहेत, कामगारांचे काही पगार दिलेले आहेत. त्याच्यामुळं एक त्यांच्याकडं चांगल्या प्रमाणात सहानुभूती झालेली आहे आज आपण पाहिलं तर. आणि तरुणांना पण संधी देतात ते, अशी चांगल्या पद्धतीने नागरिकांमध्ये चर्चा आहे. त्याच्यामुळं जगताप हे 100% निवडून येतील अशी गॅरंटी आम्हाला आहे.